अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आता पोलिसांचा थेट प्रहार। श्रीरामपूर, शिर्डी, संगमनेर, राहुरी, अकोले आणि कोपरगाव परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे। केवळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्यापेक्षा गुन्हेगारीची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न म्हणून श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर उपविभागातील अनेक सराईत गुन्हेगारांना एकत्र बोलावण्यात आले। भर पावसात अपर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधत समुपदेशन केले। यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की ज्यांना गुन्हेगारीचे जीवन सोडून सन्मानाने जगायचे आहे त्यांच्यासाठी पोलीस प्रशासन मदतीसाठी सदैव तयार आहे। रोजगार, व्यवसाय किंवा नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी आम्ही सहकार्य करू, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही। यासोबतच त्यांनी कडक इशाराही दिला, सुधारण्याची ही महत्त्वाची संधी आहे। यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि पोलिसांचा कडक अवतार पाहायला मिळेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा उपक्रम सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत असून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। तुमच्यापैकी कोणी यानंतर पुन्हा काही किरकोळ गंभीर कोणताही गुन्हा केला तर नक्की सगळ्यांना मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागेल। समजलं सगळ्यांना? समजलं सर्वांना? यानंतर आता पुढचं आणखी मी सांगत आहे की तुम्हाला जर कोणतीही माहिती असेल ही माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि त्यातून जर एखादं चांगलं प्रकरण उपस्थित झालं नक्की तुमचं नाव पोलीस रेकॉर्डवरून आम्ही काढून सुद्धा टाकू। पोलिसांना मदत करणारे काही लोक आहेत तसे आहेत, पोलिसांची माहिती तुम्हालाही माहिती असेल, आपल्यापैकीच कोणी ना कोणी रात्रीच्या वेळेस झोप मोडून तुमची चेक करायला कोणीच घरी येत असतील ते सुद्धा आम्ही बंद करून टाकतो। आता तुमच्या हातात आहे की गुन्हेगार म्हणून राहायचं, आरोपी म्हणून राहायचं की पोलिसांचा मित्र म्हणून राहायचं, काहीतरी छोटा मोठा कामधंदा करायचा आहे। त्यासाठी जरी तुम्हाला कोणाला काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही जर आमचे इंचार्ज आहे नक्की तुमच्याविषयी वेगळा विचार सुद्धा केला। एखादा माणूस कदाचित